तर रामराम शेतकरी मित्रो, आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला माहिती देणं खूप गरजेचे आहे. आजकाल शेतकरी कसं दुकानदाराच्या मनानं औषधी आणतात आणि फसतात. ते रिझल्ट येऊ न येऊ आपल्या या प्लॉटला 1 महिनाभर फवारणी नव्हती. एका महिन्यानंतर फवारणी मारली. काही कारणास्तव मला मध्ये अडचणी आल्या, बाहेर कामं होते. तर आपली फवारणी 1 महिना लेट झाली, तर आपला पूर्ण प्लॉट आहे की नाही लाल-लाल पडला होता आणि कापसाची कळा एकदम बेकार होती. कोकडा-गिकडा, मावा, तुडतुडे आणि हे काळा मोहा-बिवा भरपूर पडला होता. मग आपण काय केलं, एक हे हे बजाक, हे बघा बजाक, हे आणलं आपण. आता ह्याच्यामुळे यानं स्प्रे एवढा मस्त जमला, की 4थ्या दिवशी रिझल्ट आला हो. रिझल्ट आला तरच माहिती द्यायची, नाही तर द्यायचीच नाही. आपल्या काय घरच्या कंपन्यानं आपल्याला कटवायचं नाही. कंपनीकडून आपल्याला चाराने मिळणार, पण शेतकऱ्याचं नुकसान झालं नसलं पाहिजे. आता आपल्याला रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायलो. आणि शेतकऱ्यांनी शक्यतो चांगल्या औषधाची माहिती एकाला शेअर करायची, पाठवायची किंवा माहिती द्यायची. यूट्यूबच्या माध्यमातून हो, इंस्टाग्रामच्या माध्यमातून हो, द्यायची. कारण बेकार औषधानं शेतकऱ्याचं नुकसान होते, पैसे वेस्ट जातात. त्यासाठी शेतकऱ्यानेच माहिती द्यायची. मी एक शेतकरी आहो. आता आपला लेट प्लॉटला फवारणी नव्हती म्हणून हे खराब झालं होतं, पण आत्ता 4था दिवस झाला. 4थ्या दिवशी 1 नंबर कळा-गिळा रिझल्ट आला आहे कापसाचा. आपल्याला आवडलं म्हणून माहिती देत आहो, नाही तर फुक्कट ही माहिती देणार कोण्या कंपनीची. म्हणून शेतकऱ्याला आहे की नाही योग्य ते माहिती द्यावी. याचा आपला रिझल्ट चांगला आला. जसं की हुलालाचा रिझल्ट आहे, तसा याचा पण रिझल्ट त्याच्यापेक्षा पॉवरफुल आहे. पांढरी माशी, थ्रिप्स मिरिप्स अटॅक खतम झाले. हां.